हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला करायची होती पुरणाची पोळी. तर त्यासाठी मग ही जी हरभऱ्याची डाळ आहे तर ही देखील मला आत्याकडूनच मिळाली, म्हणजेच आत्याच्या घरी होती शिल्लकची, तर आत्याने मला दिली होती. तर तीच आहे. आणि एक तुरीची डाळ देखील होती. तर जेव्हा मी मागच्या वेळेस म्हणजेच तुम्हाला मी सांगितलं की दत्तपौर्णिमेच्या वेळेस देखील मी एकदा पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या, पण त्या तुरीच्या डाळीच्या केल्या होत्या, हरभऱ्याच्या डाळीच्या मी केल्या नव्हत्या. पण मला माहिती नव्हतं की हरभऱ्याच्या डाळीला आपल्याला म्हणजेच जे पुरणपात्र असतं तर तेच लागतं, नाहीतर आपण मिक्सरमधून देखील यूज करू शकतो. पण म्हणजेच मी मागच्या वेळेस जो आपला तांब्या आहे तर त्याच्याच बुडाने जे आहे तर जे तुरीची डाळ आहे तर ती सोपी गेली होती, म्हणजेच मला बारीक करण्यासाठी. त्यामुळे मला वाटलं जी हरभऱ्याची डाळ आहे तर ती देखील आपल्याला बारीक करण्यासाठी सोपी जाईल, पण तसं झालं नाही. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच पुढं. तर अशा प्रकारे सर्वात पहिल्यांदा मी जी डाळ आपण घेतलेली होती, म्हणजे जी हरभऱ्याची डाळ आता पुरणासाठी मी घेतली होती, तर ती सर्वात पहिल्यांदा मी धुवून घेतली. त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजेच कुकरमध्ये आपल्याला जास्तीचं शिल्लकचं पाणी टाकायचं असते, म्हणजे जी डाळ आहे तर ती चांगल्या प्रकारे शिजते. आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर ते तेल किंवा तूप तुम्ही या दोन्हीपैकी एक काहीतरी टाकू शकता, जेणेकरून जे आपलं पुरण आहे तर ते सॉफ्ट तयार, म्हणजेच जी आपली डाळ आहे पुरणाची तर ती सॉफ्ट होते. तर अशा प्रकारे मी म्हणजे त्याचा बऱ्याचशा शिट्ट्या करून घेतल्या. तर पहिल्यांदा मी 4-5 शिट्ट्या करून घेतल्या आणि मग त्यानंतर तरी बघितलं तरी हरभऱ्याची जी डाळ आहे तर ती थोडीशी म्हणजे जाड असते, त्यामुळे मग तिला जास्त शिट्ट्या द्याव्या लागतात. तर त्यामुळे मग नंतर 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर मी एकदा चेक करून बघितलं, पण जी डाळ आहे तर ती मऊ झाली नव्हती. त्यानंतर मग पुन्हा मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्यानंतर मग पुन्हा मी जे कुकर आहे तर ते बंद केलं आणि त्यानंतर पुन्हा मी 4-5 शिट्ट्या होऊ दिल्या. आणि त्याच्यानंतर देखील मग जी डाळ आहे तर ती पूर्णपणे म्हणजे मऊ झाली नव्हती. नंतर मग मी तांब्याच्या सहाय्याने जे बारीक म्हणजेच जी डाळ आपल्याला वाटायची असते तर ती तांब्याचे जे बूड असतं तर त्यानेच मी बारीक करून घेतली. तर अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता मी जो तांब्या आहे माझ्याकडे तर त्याचा यूज करून जी डाळ आहे तर मी ती बारीक करून घेतली, कारण माझ्याकडे पुरणपात्र नव्हतं आणि वेळेवरती आपल्याला मिक्सर ही सापडत नाही. म्हणजे जिथं मी म्हणजे जे आपल्याला कामी जे सामान आहे तर तेवढंच घेतलं होतं, म्हणजे जास्तीचं जे सामान आहे तर ते मी आणलं नव्हतं रूमवरती. त्यामुळे मग अशा प्रकारे आपले जे घरगुती काही उपाय असतात तर त्यानेच मग मी ठरवलं की मागच्या वेळेस मग मी यानेच केली होती, म्हणजेच जे तुरीची डाळ आहे तर ती अशाच तांब्याच्या बुडाने बारीक केली होती. आणि जी आता ही हरभऱ्याची डाळ आहे तर ही थोडीशी जाड असते आणि म्हणजेच लवकर शिजत नाही, त्यामुळे हिला पुरणपात्रच लागतं. पण मला तेव्हा कळालं नाही, त्यामुळे मग मी म्हटलं म्हणजेच आजच्या दिवशी जे पुरण आहे तर ते करावं. आणि उद्या जसं की तुम्हाला माहिती आहे की म्हणजेच गुरुवार आहे, तर हा जो व्हिडिओ आहे म्हणजेच तुम्हाला गुरुवारी येणार आहे आणि जो गुरुवारचा आता मी पूजा जी करणार आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारी येईल. तर हा जो व्हिडिओ आहे तर हा बुधवारचाच म्हणजे दुपारचा आहे, की जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जे पुरण आहे तर मी दुपारीच करून ठेवणार आहे, कारण एकदाच मग सर्व गोष्टी होत नाहीत, कारण पूजा मांडणी देखील असते, वाचन देखील असते गुरुवारी. आणि त्यानंतर मग पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की वेळ जातोच, त्यामुळे आपण जर पुरण लवकर करून ठेवलं म्हणजे अगोदरच करून ठेवलं तर मग आपला जो पुरणाचा वेळ आहे तर तो बराचसा वेळ वाचतो. तर अशा प्रकारे आता मी जे पुरण आहे तर ते तांब्याच्या सहाय्याने म्हणजेच पूर्ण बारीक करून घेतलं होतं जी डाळ आहे, पण ती पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे मग आता पुढे तुम्हाला कळलेच मी काय केलं. तर अशा प्रकारे आता यामध्ये जी साखर आहे तर ती देखील मी टाकून घेतली आणि त्यानंतर जे पुरण आहे तर ते आपल्याला पद्धतशीरपणे म्हणजे मिक्स करून घ्यावं लागतं. तर याच्यामध्ये आपण जायफळ किंवा इलायची पावडर ही देखील टाकू शकतो, पण माझ्याकडे ती नव्हती त्यामुळे मग मी टाकली नाही याच्यामध्ये. जेव्हा आपण पुरण तयार करतो तर तेव्हा शेतात ते आपल्याला असं हलवत राहावं लागतं, जेणेकरून जे पुरण आहे तर ते बुडी लागत नाही. तर आता माझं जे पुरण आहे तर एकीकडे चालू होतं, पण नंतर मग जेव्हा ते पुरण तयार झालं तर मग नंतर मला वाटलं की आता जे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर ते म्हणजेच उद्याच्या दिवशी राहणार नाही, त्यामुळे मग हे जे पुरण मी केलं होतं तर याच्या मी आजच पोळ्या करून टाकल्या. तर त्या देखील आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळतील, म्हणजेच आजच्या दिवशी मी या पुरणाच्या पोळ्या करून टाकल्या. तर जेव्हा आता मी उद्या म्हणजेच नवीन आता पुरण करेल तर ते मी तुरीच्या डाळीचं करेल, जेणेकरून जी डाळ आहे तर ती म्हणजे मऊ राहते आणि आपल्याला म्हणजे जेव्हा मी पुरण म्हणजे तांब्याच्या सहाय्याने बारीक करतो तर तेव्हा ते लवकर होऊन जाते. तर हे जे पुरण आहे तर हे तरी करायला मला म्हणजे अर्धा-1 तास याच्यामध्ये गेला. तर जे पुरण आहे तर ते आपण ज्या दिवशी आपण स्वयंपाक करणार आहोत तर त्या दिवशी सकाळीच करायचं असते, पण जसं की तुम्हाला माहिती आहे की मला ऑफिस देखील असतं 10 वाजता आणि गुरुवार म्हटलं की माझे जे स्वामींचे 11 गुरुवार चालू आहेत तर त्याचे देखील म्हणजे आता उद्याचा 7वा गुरुवार आहे तर त्याचे देखील पूजा मांडणी आणि वाचन देखील होतं. त्यामुळे
त्यामुळे म्हटलं मग आतल्या दिवशी आपण पुरण करून ठेवलं तर आपल्या तेवढाच जो वेळ आहे तर तो कमी वाचेल. पण आता उद्या देखील मला आता पुरण करावेच लागणार आहे, कारण मग आता नैवेद्य दाखवायचा होता. त्यामुळे मग आता उद्या देखील मी तुरीच्या डाळीचं पुरण करणार आहे. तर आता टाईम म्हणजेच मॅनेज मी करणार आहे. तर बघू, म्हणजे सकाळी जमलं तर मी सकाळीच करून जाईल पुरण. तर आता मी जे पुरण तयार केलं होतं तर त्याच्यासाठी आता मी इथे पीठ मळून घेत आहे. तर जेव्हा आपण पीठ मळतो म्हणजेच पुरणाच्या पोळीचं, तर तेव्हा ते आपल्याला मऊ मळायचं असतं, जेणेकरून जे आपण पुरण मग त्या पोळीमध्ये घालतो तर तेव्हा ते बाहेर येत नाही. तर अशा प्रकारे आता मी इथे पीठ घेतलं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल देखील ॲड केलं. याच्यामध्ये तुम्ही तूप देखील ॲड करू शकता आणि जे थोडं पाणी घालून याला मी मिक्स करून घेतलं आणि जो म्हणजेच उंडा तयार करून घेतला. तर उंडा आपल्याला जास्त निब्बर देखील करायचं नाही आणि जास्त पातळ देखील करायचं नाही आहे, म्हणजेच एकदम मीडियम करायचा, जेणेकरून जे आपण पुरण तयार केलेलं आहे तर जेव्हा आपण त्याची पोळी लाटतो तर तेव्हा ती फाटत नाही किंवा त्याच्यातून पुरण बाहेर येत नाही. उंडा मळून झाल्यानंतर तो 5-10 मिनटं आपल्याला तेलाचा हात लावून किंवा एखाद्या कपड्यामध्ये आपण तो झाकून ठेवू शकतो, जेणेकरून जो आपला उंडा आपण तयार केला तर तो मऊ पडेल. तर अशा प्रकारे आता जे मी पुरण केलं होतं तर ते सर्व मी एकत्रित करून घेतलं आणि त्याच्या म्हणजेच गोळे करून घेतले की आपल्याला म्हणजेच किती पोळ्या करायच्या. तर मी हे 1.5 वाटी घेतलं होतं. मग तर तुम्ही वाटी बघितलीच असेल, तर माझी वाटी छोटी होती, त्यामुळे मग मी 1.5 वाटीच त्यानं घेतलं होतं. तर याच्या 4 पोळ्या जरी झाल्या तरी म्हणजेच बऱ्याचशा होतात. तर अशा प्रकारे मी मोठ्याच थोड्याशा साईड्सनं म्हणजे मोठ्या केल्या, जेणेकरून जो आपला टाईम आहे तो देखील वाचेल. तर अशा प्रकारे आता जो उंडा आहे तर तो आपल्याला वाटीसारखा करून घ्यायचा, म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला पुरण जे आहे तर ते भरता येईल. तर म्हणजे हाताच्या सहाय्यानेच असं गोल गोल केला की त्याच्यामध्ये अशी म्हणजे वाटी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये नंतर जे आपण पुरण तयार केलं तर ते टाकून घ्यायचं. तर सर्वात पहिल्यांदा मी एकीकडे म्हणजे जो तवा आहे तर तो गरम करण्यासाठी ठेवला होता आणि तव्यावरती देखील मग मी तेल, म्हणजे जे तुमच्याकडे तुम्ही तूप देखील लावू शकता आणि तेल देखील लावू शकता, तर मी इथे तेलाचाच वापर करत आहे. तर अशा प्रकारे जी पोळी आहे तर पहिल्यांदा मी ती लाटून घेतली आणि त्यानंतर मग ती अशा प्रकारे जो तवा आहे तर त्याच्यावरती टाकली आणि म्हणजे सराट्याच्या सहाय्याने म्हणजेच त्याला तेल किंवा तुम्ही तूप देखील लावू शकता. पुरणपोळी बनवताना मला म्हणजे प्रॅक्टिस वगैरे काही नाही आहे, कारण याच्या अगोदर मी कधीही बनवलेली नाही आहे, त्यामुळे आता पहिल्यांदाच बनवणं चालू होती. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता म्हणजेच बऱ्याचशा प्रॅक्टिस तुम्हाला मी सांगितलो की दर व्हिडिओमध्ये, तर आता बरीचशी प्रॅक्टिस झाली होती, त्यामुळे ज्या पोळ्या आहेत तर त्या बऱ्याचशा गोल येतात. तर एकीकडे अशी माझी पोळी भाजणं देखील चालू होती आणि एकीकडे दुसरी जी पोळी आहे तर ती देखील मी लाटून घेत होतो, जेणेकरून मग लवकर होऊन जाईल. तर अशा प्रकारे आता मी ज्या सर्व पोळ्या आहेत तर त्या देखील मी लाटून घेतल्या आणि आता संध्याकाळचे तरी म्हणजे 5:30 वाजता मी निघलो होतो. तर मला म्हणजेच अर्धा तास तरी गेला पोळ्या वगैरे लाटण्यासाठी आणि त्यानंतर मग स्वामी सेवा देखील करायची होती संध्याकाळची, तर ती देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं की सकाळून जी स्वामी सेवा मी करत आहे तर ती म्हणजे आपले 21 दिवस जी आपण स्वामींची सेवा करतो तर त्याच्यातील एक अध्याय दररोजचे माझे पठण चालू आहेत. आणि तुम्हाला जसं मी सकाळी सांगितलं की मी जी 3 अध्याय म्हणजेच आपण जे आठवड्यामध्येच म्हणजे जे वारांनुसार आपण 3 अध्याय वाचत असतो तर ते माझे आता संध्याकाळून चालू आहेत. तर म्हणजे मीच ते संध्याकाळून केले, कारण मग जो टाईम आहे तर तो पद्धतशीर मॅनेज झाला पाहिजे. पोळी करताना आपल्याला म्हणजेच बरंचसं लक्ष द्यावं लागतं, तर म्हणजे उलटी पालटी करावी लागते आणि म्हणजे पुरणाची पोळी जी असते तर ती म्हणजे थोडीशी गरम राहते, त्यामुळे मग अशा प्रकारे तुम्ही सराट्याचा देखील वापर करू शकता. जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की म्हणजेच आता मी गावाकडे देखील जाणार आहे, तर जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर हा ग्रंथ मी सोबत घेऊन जाईल, पण म्हणजे माझं गावाकडे जाण्याचं म्हणजे नक्की नाही आहे. तर त्यामुळे मग जी स्वामीची सेवा आहे तर ती 21 दिवसांची मी रूमवरच करेल आणि जर नक्की झालं गावाकडे जाण्याचं तर मग जो श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे तर मग मी तो सोबत घेऊन जाईल. तर एकीकडे मग माझ्या सर्व ज्या पोळ्या आहेत तर त्या करणं झाल्या होत्या आणि त्यानंतर मग महाराजांना संध्याकाळचं जे नैवेद्य आहे तर तो मी आता पुरणपोळीचं दाखवणार आहे आणि म्हणजे यासोबत मग मी जे दूध आहे तर तेच केलं आणि म्हणजे यासोबत आपण आमटी देखील करू शकतो, पण मला आमटी काही आवडत नाही, त्यामुळे मग म्हटलं आपण दुधाचा आणि पुरणपोळीचाच नैवेद्य महाराजांना दाखवावा. तर अशा प्रकारे आता जी संध्याकाळची स्वामी सेवा आहे तर ती माझी चालू होती. तर सर्वात पहिल्यांदा मी अशा प्रकारे दिवा लावून घेतो. जर कोणतीही सेवा असो तर आपण पहिल्यांदा एक तुपाचा दिवा लावून घेतला पाहिजे किंवा म्हणजे तेलाचा दिवा देखील आपण लावू शकतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले की जे अर्धा तास तुपाचे दिवे मी बनवलेले आहेत, म्हणजेच हे दिवे जे आहेत तर ते अर्धा तास चालतात, त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये मी याच दिव्यांचा उपयोग करतो. तर सर्वात पहिल्यांदा श्री स्वामी स्तवन आहे तर ते मी वाचून घेतलं, त्यानंतर एक माळ जप करून घेतला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आणि त्यानंतर जे 3 अध्याय मला वाचायचे होते तर ते मी वाचून घेतले. जसं की आजचा बुधवार होता तर आज वाचायचे होते शेवटचे 3 अध्याय, म्हणजेच 19, 20 आणि 21वा अध्याय, तर ते मी वाचून घेतले. त्यानंतर जी महाराजांची आरती आहे तर ती देखील मी करून घेतली आणि नंतर मग महाराजांना नैवेद्य मी दाखवला, म्हणजे जी आता पुरणपोळी मी तयार केली होती तर त्याचाच नैवेद्य दाखवला महाराजांना. आता उद्याचा आहे गुरुवार, तर उद्याचा म्हणजे उपवासच आहे, त्यामुळे म्हटलं मग आज संध्याकाळीच जी आपण पुरणपोळी तयार केली तर ती पूर्णपणे संपवावी किंवा नंतर मग त्याच्यातली राहिली जरी तरी मग उद्या संध्याकाळी
संध्याकाळी जेव्हा मी उपवास सोडेल तर तेव्हा देखील मला ती कामी येईल. तर उद्या देखील आता पुरण करायचं आहे, त्यामुळे मग म्हटलं सकाळीच लवकर करून टाकावं पुरण जे आहे, कारण आता उद्या जे मी पुरण करेल तर ते देवांपुरतंच करेल, म्हणजेच नैवेद्याला आपल्याला म्हणजे 2 पोळ्या होतील. तर एवढंच मी पुरण करणार आहे. तर ते देखील व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर ते देखील मी कशाप्रकारे केलं, तर आता महाराजांची मी संध्याकाळची जी आरती आहे तर ती करून घेतली. म्हणजे जी महाराजांची नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पुस्तकातील जी संध्याकाळची आरती आहे तर ती मी आता करून घेतली. म्हणजे ज्या महाराजांच्या 2 आरत्या आहेत, एक सकाळची आणि एक संध्याकाळची. तर जी संध्याकाळची आरती आहे तर ती मी आता करून घेतली. यानंतर मग जी आपली पुष्पांजली असते, जसं की मी तुम्हाला सांगतो की म्हणजेच आरती आपण कोणतीही केली तर त्यानंतर आपल्याला मंत्र पुष्पांजली म्हणावी लागते. तर या नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पुस्तकामध्ये जी पुष्पांजली दिलेली आहे तर ती मी प्रत्येक म्हणजे आरती जेव्हा माझी होते तर तेव्हा ती मी म्हणतो. तर अशा प्रकारे आजची जी स्वामीसेवा आहे, म्हणजे संध्याकाळची जी स्वामीसेवा आहे तर ती आता माझी करून झालेली आहे. आता यानंतर मग महाराजांना मी नैवेद्य दाखवेल आणि तोच मी स्वतः ग्रहण करेल. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांवर महाराजांचा आशीर्वाद असाच राहो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना.